हॅलो. तर जेव्हा आपण बागकाम करायला चालू करतो किंवा घरी झाडं लावायला चालू करतो तर तेव्हा दोन प्रश्न आपल्याला भेडसावत असतात. एक म्हणजे त्या झाडाची वॉटर रिक्वायरमेंट किती आहे आणि दुसरं म्हणजे आपण त्या झाडासाठी कोणतं खत वापरायला पाहिजे. खताचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे केमिकल फर्टिलायझर, दुसरं म्हणजे ऑर्गॅनिक फर्टिलायझर. केमिकल फर्टिलायझर्स वापरल्यामुळे काय होतं, खत वापरल्या तुम्हाला इन्स्टंट त्याचा रिझल्ट दिसायला लागतो. दुसऱ्या दिवशी झाडं टवटवीत होतात, तजेलदार होतात. बट इव्हेंच्युअली लॉंग टर्मसाठी केमिकल फर्टिलायझर्सचा भरपूर मारा केल्यामुळे ती तुमची माती खराब करत असतं. माती कंटिन्युअस केमिकल फर्टिलायझर्स वापरल्यामुळे चिबट होते आणि पाण्याचा निचरा खूप जास्त होतो. तसंच तुमच्यासाठी, तुमच्या मुलांच्यासाठी त्याचे तब्येतीवर खूप जास्त परिणाम होतात. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स वापरताय तर ऑर्गॅनिक फर्टिलायझर्समुळे तुमची माती भरपूर भुसभुशीत होते. भुसभुशीत झाल्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ जास्त होते आणि झाडं लॉंग टर्मसाठी एकदम चांगली होतात. तसंच ज्या पर्पजसाठी तुम्ही घरी झाडं आणताय की तुमच्या मुलांची तब्येत चांगली व्हावी, त्याच्यातून तुम्हाला ऑक्सिजन मिळावा, वातावरण चांगलं राहावं, हा जो पर्पज आहे तो साध्य होण्यासाठी ऑर्गॅनिक फर्टिलायझर 100% काम करत असतात. म्हणून वेळोवेळी असं सांगितलं जातं की तुम्ही केमिकल फर्टिलायझर्सपेक्षा ऑर्गॅनिक फर्टिलायझर्सला जास्त प्राधान्य द्या.